वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून 1000 कोटी रुपये घेतल्याचा बिनबुडाचा आरोप हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केला। या वक्तव्याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडी पुलगावच्या वतीने पुलगाव पोलीस स्टेशन तसेच नायब तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर संतोष बांगर यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडी देवडी तालुका महासचिव दीपक फुसाटे, पुलगाव शहर अध्यक्ष नितीन चंदनमाथे, जिल्हा सचिव दादाराव वाघमारे, सचिव भीमराव तिरपुडे, उपाध्यक्ष सुनील कांबळे, हिरालाल रामटेके, महिला आघाडी अध्यक्षा मंदा फुसाटे, वैशाली मसराम, अश्विनी बुंदेले, शीला नारायणे, संदीप शेंडे, सिद्धार्थ वासनिक उपस्थित होते। बेताल वक्तव्य करणाऱ्या या आमदारांनी बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर माफी मागावी अशी या निवेदनात मागणी केली आहे। वंचित बहुजन आघाडी पुलगावच्या वतीने आज माननीय तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे। कळमनुरचे जे आमदार आहे, शिवसेनेचे आमदार माननीय संतोष बांगर यांनी बाळासाहेब आंबेडकरांवर एक अत्यंत बिनबुडाचा आरोप लावलेला आहे। बाळासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनता पार्टीकडून 1000 कोटी रुपये घेतले आणि हा बिनबुडाचा आरोप करताना त्याला थोडीशी शरम वाटली नाही। कारण या आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मग ते काँग्रेसचे असो, राष्ट्रवादीचे असो की शिवसेनेचे असो, ते बाळासाहेब आंबेडकर जे गेल्या 40 वर्षापासून राजकारण करत आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ईडी किंवा कोणत्याही प्रकारची असं भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले नाही। निष्कलंक असं एक नेतृत्व या वंचित बहुजन आघाडीतर्फे माननीय बाळासाहेब आंबेडकर करीत आहे। तेव्हा या आमदाराचा जाब हा मुख्यमंत्र्यांनी विचारावा आणि त्याच्यावर कठोरात कठोर दंडात्मक कारवाई करावी किंवा त्याचं निलंबन घ्यावं। पुलगावच्या वतीने मी एक नम्र निवेदन पोलीस स्टेशन पुलगावला आणि माननीय नायब तहसीलदार साहेब यांना आज इथे दिलेले आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।